स्माइल वेलकम. माझा आवाज सगळ्यांना क्लिअर येतो आहे? व्हिडिओ क्लिअर आहे? ओके. थँक्यू थँक्यू थँक्यू. सो वेलकम. आजपासून सुरू होणाऱ्या रेकी लेव्हल 1 च्या बॅच मध्ये मी डॉक्टर मंजुषा तांडेकर आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. वेलकम वेलकम वेलकम. ऑल लक्षात घ्या, आपण हे 10 दिवसांचं सेशन जे अटेंड करणार आहात, कोण कोण कंटिन्यू 10 दिवस करणार आहे? दादाच्या कपाटात खाली. सो वेलकम. हे 10 दिवस कोण कोण कमिटमेंट आहे? चला थँक्यू. बघा, आपला 10 दिवसांचं सेशन मी सांगितल्याप्रमाणे टोटली फ्री आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 1 रुपयाही द्यायचा नाहीये आर्थिक दृष्टीने. पण एक खूप मोठी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला या क्लाससाठी करायची आहे. काय आहे ती इन्व्हेस्टमेंट? ती इन्व्हेस्टमेंट आहे, आता मी सांगते ती. सगळ्यांचा श्वास सुरू आहे? श्वास सुरू आहे का सगळ्यांचा? पक्का? ओके. त्याला घ्या बरं सगळं एकदा आठवून. श्वास घ्या सगळ्यांनी. एक श्वास घ्यायचा आहे, एक श्वास सोडायचा आहे. परत एक श्वास घ्यायचा आहे, एक श्वास सोडायचा आहे. चला, हे जे 2 श्वास तुम्ही घेतले आता, त्या 2 श्वासांना लागलेला वेळ आणि ते 2 श्वास परत आणायचे. कॅन इट पॉसिबल? हे जे 2 श्वास घेतले ते श्वास आणि त्या श्वाससाठी लागलेला वेळ परत आणायचा आहे. कुणासाठी पॉसिबल नाही आहे. मग लक्षात घ्या, तुमची किती मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. आर्थिक इन्व्हेस्टमेंट जरी या क्लाससाठी नसली तरी देखील तुमच्या जीवनातल्या 10 दिवसातल्या 10 तासांच्या श्वासांची किंमत तुम्ही या क्लाससाठी मोजणार आहे. किती मोठी इन्व्हेस्टमेंट, विचार करा. तुमच्या 10 दिवसातल्या 10 तासांच्या श्वासांची इन्व्हेस्टमेंट तुम्ही या क्लाससाठी मोजणार आहे. ही इन्व्हेस्टमेंट खूप मोठी आहे आणि त्याच्यामुळे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. अगर यहाँ तक आ गए हो. का बरं तुम्ही महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगते. एकच मिनिट. ओके. तर बघा, एवढ्या मोठ्या श्वासांची आज थोडासा डे 1 आहे, थोडा ऍडजस्ट करायला त्रास होईल. कारण बऱ्याच लोकांना, काही लोकांना जॉईन व्हायला त्रास होतोय, कारण काही लोकांना झूम बद्दल नाही माहिती आहे. तर त्याच्यामुळे थोडं मला गायडन्स करणं. आज आपले जे ऑफिसचे असिस्टंट आहेत त्याचा पेपर आहे आज, तर त्याच्यामुळे ती आज अवेलेबल नसल्यामुळे आपल्याला थोडा आजच्या सेशन पुरता थोडा ऍडजस्ट करावं लागेल. ओके. सो आता इथपर्यंत आलात तुम्ही. विशेष का बरं आहे? यू आर युनिक. माझे गुरु माहितीये का काय म्हणायचे? ज्यांच्या जीवनात रेकी येणार आहे दे आर द लकीएस्ट पर्सन. कारण तिथून जीवनाचं ट्रान्सफॉर्मेशन सुरू होत असतं. तर या क्लासचा एक नियम आहे. तो नियम म्हणजे या क्लासला येताना मल्टीटास्किंग करायचं नाही. 4:30 वाजले, कुणाची चहाची वेळ झाली असेल, कुणाचा म्हणजे थोडासा ब्रेक टाइम वगैरे असेल, नुकतेच कुणी वाम कुशकी दुपारची थोडीशी रिलॅक्स होऊन उठलेलं असाल, इथे तुम्हाला 100% एनर्जीने, फुल ऑफ एनर्जीने 10 दिवस द्याल. मी तुम्हाला प्रॉमिस करते, आजच सगळ्यांनी एक सेल्फी काढून घ्यायची. काय करायचंय? सेल्फी काढून घ्यायची आणि इथून जे 21 डेजचं मी तुम्हाला टार्गेट देणार आहे, 21 दिवसांनी आपली सेल्फी चेक करायची. मी तुम्हाला गॅरंटी देते आंतरबाह्य सेल्फी चेंज झालेली असेल. त्याच्यामुळे क्लास अटेंड करताना व्हिडिओ ऑन करून 100% मला ऐकायचं. मध्ये मध्ये इथे जो विषय शिकवत आहे ना 10 दिवस,
फक्त त्या विषयांवर फोकस करायचा. नियम काय, जो विषय चालू आहे त्याच्या व्यतिरिक्त इथे खूप काही चालू आहे. आता जरी क्लास चालू आहे तर इथून कुणी सकाळपासूनच्या कामाचं तणावातनं उठून बसलेलं असेल किंवा इथून पुढे बऱ्याच लोकांना माझा आवाज क्लिअर येतोय का? प्लीज टाईप इन चॅट बॉक्स. येतोय? बाकीच्यांनी आपलं नेटवर्क चेक करा. चला, भरपूर लोकांना आवाज येतो आहे. सो प्लीज चेक युअर नेटवर्क, ज्यांना आवाज येत नाहीये. ओके, आता बघा, आपला हा क्लास समजा मी 2 ग्रुपवर लिंक शेअर केलेली आहे. 2000 लोकांपर्यंत ही लिंक गेलेली आहे. 2000 लोकांपैकी किती? 2000 लोकांपैकी आता या घडीला 405 लोक क्लासला उपस्थित आहेत. म्हणजे तुम्ही इथे आहात तर एका कमिटमेंट, फक्त काय रेकी आहे जाणून घ्यायसाठी आले असाल. विनंती आहे, तुमचा आणि माझा वेळ वाया घालवू नका. मी तर देणार आहे वेळ, पण तुमचा वेळ खूप अमूल्य आहे. तो वेळ वाया घालवू नका. फक्त रेकी काय आहे समजायला आले असाल तर. कारण रेकी शिकण्यासाठी नाही आहे. नको नको, रेकी ही शिकण्यासाठी नाही आहे. रेकी काय आहे? जीवन जगण्याची कला आहे. ही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या बदल घडवणारी आहे. अगदी दैनंदिन लेवलवर जसं रोजचं जेवण आवश्यक आहे, त्याच पद्धतीने जर तुम्ही रेकीची प्रॅक्टिस कराल, आंतरबाह्य जीवन बदलून देणारी ही ऊर्जा आहे. ठीक आहे. सो यस, एक बार हो जाए. मी तुम्हाला एक छोटंसं प्रॅक्टिकल करवते. आपण हे सेशन पूर्ण 10 दिवस छोटे छोटे प्रॅक्टिकल करणार आहे. आणि जेवढा तुम्ही व्हिडिओ ऑन करून सहभाग घ्याल, मी गॅरंटी देते तेवढा तुम्हाला सुंदर रिझल्ट येणार आहे. सो प्रॅक्टिकल साठी रेडी राहायचं. चला, आता सगळ्यांनी हात जेवढा मागे जातो ना तेवढा मागे करा. इझिली जेवढा तुमचा मागे जातोय तेवढा हात मागे घ्यायचा आहे. ठीक आहे. एक लेंथ चेक करून घ्या की हात किती मागे गेला. आणि आता एक वाक्य बोलायचं आहे. ते वाक्य आहे, यस आय एम रेडी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी. यस आय एम रेडी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी. यस आय एम रेडी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी. यस यस यस. आणि आता हात मागे न्या. मगा गेलेल्या हातापेक्षा किती जास्त हात मागे गेला? टाईप इन चॅट बॉक्स. गेला की नाही गेला? चेक करा. मगाशी जेवढा हात मागे गेला त्याच्यापेक्षा हात मागे गेला ना? मग विचार करा की तुम्ही जर एका अफर्मेशननी तुमच्या लाईफ मध्ये एवढी एनर्जी वाढवू शकता, मग 10 दिवस मी सांगेल ते फॉलो करा. मी तुम्हाला गॅरंटी देते, इतक्या वर्षाच्या अनुभवांची, हजारो विद्यार्थ्यांच्या लाईफ मध्ये झालेल्या ट्रान्सफॉर्मेशनची, की यू कॅन चेंज युअर लाईफ इन पॉझिटिव्हिटी. सो यासोबतच सुरू करूया अवचेतन मन आणि आनंदी जीवनाचं रहस्य. तयार आहात? रेडी? चलो, जिन्होंने भी यस लिखा है उनके सब स्वतःला आता एक काम करायचं, दुसरं प्रॅक्टिकल जे आपण कधीच करत नाही, फक्त लोकांकडनं अपेक्षा करतो. आता हे प्रॅक्टिकल रोज करायचं, जे मी सांगते ते. हे नाही, आता जे सांगताय ते. सगळ्यांनी असा हात वर करा, बाजूला करा बरं, आणि शाबासकी द्या स्वतःला. का बरं शाबासकी द्यायची? लक्षात घ्या, त्या क्रिएटरनी आपल्याला बनवलंय ना, त्या देवानी, ईश्वर, अल्लाह, भगवान, खुदा, जो भी हम बोलते हैं, त्यांनी आपल्याला बनवलंय ना, युनिक बनवलंय. का? मी डीएमआयटीचे रिपोर्ट पण काढते, तर डीएमआयटी मध्ये कोणाच्याच हाताचे फिंगरप्रिंट कुणाच्याही हाताशी मॅच होत नाही. प्रत्येकाचे फिंगरप्रिंट हे युनिक आहे. याचा अर्थ काय? देवानी आपल्याला काहीतरी वेगळ्या विशेषता देऊन या पृथ्वीवर जन्माला दिलेलं आहे. सो आज से बोलो, आय एम युनिक. रिस्पेक्ट युअर सेल्फ. जब तक आप खुद की रिस्पेक्ट नहीं करोगे ना, दुनिया आपकी रिस्पेक्ट नहीं करने वाली. पहले अपने माइंड में अपनी एक सकारात्मक इमेज तयार करना है. कारण कुणीतरी तारीफ करेल, कुणीतरी आपल्यासाठी काही करेल. आपण काय केलेले आहे? आपल्या आनंदाचे रिमोट लोकांना वाटून ठेवलेले आहेत. काय केलं आपण आजपर्यंत? आपल्या आनंदाचे रिमोट लोकांनी. हजबंडनी बर्थडे विसरला, झालं, अख्खा दिवस स्पॉइल करतो आपण. एरवी घरात खूप छान गोडधोड बनवणार, पण हजबंडला बर्थडे लक्षात नाहीये, अजून त्या दिवसात गालं फुगून बस. कशाला? आजपासून एक नियम, या क्लास मधला पहिला नियम, अपने खुशियों के लिए किसी पे मोहताज नहीं रहना.
स्वतःला छान छोटस गिफ्ट द्या, एखादा छान ड्रेस. नाही तेव्हा आपण 10 साड्या स्वतःच्या मर्जीने घेणार, बर्थडेला एक नाही घेऊ शकत का, एक आवडीची वस्तू नाही घेऊ शकत का. तो आज से सबसे पहिले खुद को गिफ्ट देना चालू करो. आणि जाणून 2 पदार्थ अजून जास्तीचे बनवायचे बर्थडेच्या दिवशी, पण त्या दिवसाला अॅनिव्हर्सरी असो की वाढदिवस असो स्पॉइल होऊ द्यायचा नाही. कारण कसेही जगलात तरी जीवन एक दिवस संपणार आहे. आताच आपण 2 श्वास घेतले, आता क्लास चालू झाल्यापासून किती श्वास घेऊन झाले, तेवढे श्वास वापस येणार नाही आयुष्यात. मग जे काही आपलं वय आहे कितीतरी श्वास आपण वाया घालून टाकलेले आहेत. तर मग आपल्याला जर जीवनामध्ये आनंद पाहिजे तर त्या श्वासांना पहिले व्हॅल्यू द्यायला शिका. कारण आजपर्यंत लोकांच्या नजरेत आनंद बघितला आहे, इथून पुढे आपल्याला आपल्या नजरेत आय एम रिस्पॉन्सिबल याच्यासाठी आपल्याला या आनंदासाठी वर्क करायचं आहे. यू आर द क्रिएटर ऑफ युअर लाईफ हे विसरू नका. आणि अजूनही सांगते, जर तुम्ही 10 दिवसांचं कमिटमेंट देऊ शकत असाल लाईव्ह सेशन अटेंड करण्याचं, त्यांनी रोज हा क्लास अटेंड करा. मी तुम्हाला चॅलेंज देते, या 10 दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये ज्या या हो ना जीवनातल्या आनंदापर्यंत नक्की पोहोचू शकणार. दुसरं, मला माहिती आहे दुपारची वेळ बरेच लोक वर्किंग आहे, त्यांना लाईव्ह सेशन अटेंड करणं जमत नाही. काळजी करू नका, दररोज संध्याकाळी तुम्हाला व्हिडिओचं रेकॉर्डिंग मिळेल, ते रेकॉर्डिंग बघा आणि बघणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपला शक्तिपात जेव्हा राहील त्या शक्तिपाताच्या दिवशी तुम्हाला अटेंड राहणं गरजेचं आहे. जर रेकीचा शक्तिपात तुम्ही घेतला नाही तर कितीही एक क्लास अटेंड केले 10 दिवसाचा फायदा होणार नाही. शक्तिपात अटेंड करणं गरजेचं आहे. त्या दिवशी तुमचा व्हिडिओ ऑन असणं पण गरजेचं आहे. आणि म्हणून आतापासून सवय लावा व्हिडिओ ऑन ठेवायची. ठीक आहे, चलो आगे बढ़ते हैं. सो लेट स्टार्ट टुडे सेशन. आजचा टॉपिक आहे आपला आपली 700 लोकांची मर्यादा आहे ग्रुपची, त्याच्यामुळे 474च लोक जॉईन झालेले आहेत. बरेच लोकांना मेसेज येतोय जॉईन होता येत नाही. ट्राय करा, होऊन जाईल. ओके, तो आजचा आपला टॉपिक आहे आनंदी अवचेतन मन आणि आनंदी जीवन. हे टॉपिक आपण 2 दिवस घेणार आहे. ठीक आहे, आता सबकॉन्शियस माइंड. आणि हा टॉपिक सुरू करण्याआधी एनी रिपीटर्स क्लासमध्ये जे लेवल 1 रिपीट करताय, नवीन लोकांना प्रेरणा देण्यासाठी आहे का कोणी क्लासमध्ये? माझा आवाज येतोय का? कारण इकडे जोरात वादळ आणि पाऊस चालू झालाय. हॅलो, आय एम ऑडिएबल? आमच्याकडे जोरात वादळ सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे थोडं नेटवर्क इश्यू आला. ओके, आता येतोय माझा आवाज? चलो, थँक्यू. सो कुठे आहेत का आपले जुने स्टुडंट जे रिपीट करतात आहे बॅच? 1-2 लोकांचा आपण एक्सपिरियन्स घेऊ. हा बोला पल्लवी मॅडम, अनम्यूट करा. हॅलो हॅलो मॅम. बोला मॅडम. एक्सपिरियन्स तर खूप छान होता माझा, फक्त शक्तिपाठ नाही झाल्यामुळे मी नेक्स्ट लेवलला नाही जाऊ शकली मॅम. ओके, बाकी 10 डेजचा एक्सपिरियन्स खूप खूप म्हणजे खूप जास्त सुंदर होता मॅम. चला ग्रेट, थँक्यू. थँक्यू मॅम. गायत्री राजपूत मॅडम बोला. खूप छान वाटतंय आज पुन्हा फर्स्ट लेवलला आली तर. रोजची सवय झाली, थर्ड लेवलचा क्लास नव्हता, आज कसं तरी वाटत होतं 2 दिवसापासून. आज पुन्हा जॉईन झाली. छान आहे अनुभव, मला खूपच छान वाटतंय. ओके, थँक्यू. अदिती मॅडम बोला. अनम्यूट करा अदिती मॅडम, माइक ऑन करा. हा बोला अदिती मॅडम. हे करतीये फर्स्ट लेवल, खूप छान वाटते मला. खूप छान अनुभव आले आहे. प्रॉब्लेम, पैशाचे प्रॉब्लेम असल्यामुळे मी दुसरा आणि तिसरी स्टेज करू शकत नाही. मी पुढच्या महिन्यात करेल.
नक्की होईल मॅडम. सेकंड थर्ड लेवल तुमची लवकरात लवकर पूर्ण होईल, काळजी करू नका. हो आणि मला खूप आवडलं, मला खूप अनुभव आले, छान वाटलं मॅडम. नक्की नक्की. चला थँक्यू. थँक्यू. ओके अरुणा मॅडम बोला, अनम्यूट करा. मॅडम खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमचं लाईफ खरंच बदलून टाकलेले आणि शब्दात काहीच सांगता येत नाही मॅडम. खूप खूप प्रत्येक क्षणोक्षणी रेकीचे अनुभव आहेत आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या लेवलच्या सिम्बॉल तर असे वर्क आहेत. खूप खूप चोकुरे वगैरे खरंच. आणि प्रत्येक क्षणोक्षणी आम्ही, तुम्ही जसं रेकी सोबत जगा म्हणताय तसं आम्ही प्रत्येक ह्याला प्रयत्न करते. आता मी जरा 15-20 दिवस झाला गावाला वगैरे गेले ना, अटेंड करता आलं नाही. आज खूप दिवस झाले म्हणून जॉईन केले तुमचा डबल रेकी लेवल 1. तिन्ही लेवल झालेले आहेत माझ्या. मॅडम अमेझिंग आहेत. थँक्यू मॅडम, थँक्यू. काहीच शब्दात व्यक्त करू शकत नाही मी, एवढे अनुभव. थँक्यू थँक्यू मॅडम. सुवर्णा मॅडम बोला. हॅलो. बोला. हा खूप छान अनुभव आलाय. सोनियाने मला हे तुमची लिंक पाठवलेली, त्याच्यामुळे मी जॉईन केलं. माझ्या घरामध्ये खूप नकारात्मकता होती, खूप म्हणजे खूप. तर तिने मला ते सांगितलं की कसं तुमच्या थ्रू म्हणजे ते काढायची. ती मी काढली तर मला खूप चांगले वातावरण आमच्या घरातलं जरा चेंज झालं, पॉझिटिव्ह झालं. थँक्यू मॅडम. थँक्यू थँक्यू. ज्यांनी तुम्हाला लिंक पाठवली त्यांचा आभार माना, हो कारण थँक्यू त्यांच्या सोनिया. मदतीमुळे आपल्या जीवनामध्ये हे ट्रान्सफॉर्मेशन होत आहे. ओके थँक्यू सोनिया. सगळे बसले, सगळे टेन्शन, सगळं केलं. ते जागाच नाही. बंद करतो. बाहेरचा बाहेर. थोडं घरी आज काम चालू आहे. ओके आता येतो ना आवाज? चला आरती मॅडम बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार. खूप खूप छान अनुभव आहेत. आता रेकीशिवाय जगू शकणार नाही असं झालंय, म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये. सकाळचं चक्र मेडिटेशन आणि आता आपलं दुसरं एक मेडिटेशन येते कर्म मेडिटेशन, त्याची इतकी सवय झाली आणि दैनंदिन जीवनामध्ये खूप फरक पडलाय मॅडम. एकही दिवस असं जात नाही की तुमची आठवण येत नाही. ते सिम्बॉल वगैरे खूप छान छान, म्हणजे त्याचा मी अनुभव घेतला आणि दुसऱ्यांना पण मी हिलिंग देते हळूहळू आणि त्यांनाही खूप छान त्याचा उपयोग होतो. चला खूप छान खूप छान. धन्यवाद, खूप धन्यवाद. माझी 2री-3री लेवल सगळ्या झालेल्या आहेत माझ्या. खूप छान अनुभव घेते मी. चौकून येते इतकं मला, म्हणजे थँक्यू पाठच झालाय माझा चौकून. थँक्यू थँक्यू थँक्यू. हा खूप नूतन खूप मॅडम धन्यवाद. बोला. थँक्यू. नूतन मॅडम बोला. नमस्ते मॅडम. नमस्ते. सगळ्यांना मी सांगेल, फ्री किंवा सेल असे काही न्यूज कधी वाचली ना की बायका आपण धावत पळतो. असंच काहीतरी माझ्यावर झालं. फ्री म्हटलं, फ्री 10 दिवस, चला बघूयात तरी काय. आणि खरोखर या 10 दिवसांनी ना एवढं चेंजेस होतात ना. तर माझ्या 3ही लेवल पूर्ण झालेल्या आहेत. जेव्हापासून मी चालू केलं त्यावेळेस तर माझ्या पहिल्या दिवसापासून ते 10 दिवसात खूप आमूलाग्र असा बदल घडला. पण तो आपण स्वतः घडवून पण आहे, जसं मॅडम सांगतात ते स्टेप बाय स्टेप जर तुम्ही केलं ना तर खूप छान असा अनुभव तुम्हाला येतो. आणि सेकंड लेवलला जाल त्यावेळेस तर काय बोलूच नका, की शब्दात सांगणंही कमी पडेल. आणि थर्ड लेवलला ज्यावेळेस जाल ना, मॅडम फक्त सांगतात तुम्ही जे मला 5,000 रुपये पेड केलेत ते मल्टिप्लाय होऊन तुमच्याकडे येणार म्हणजे येणार. आणि खरोखर तसं घडतंय आणि माझ्यावर स्वतः घडलेलं आहे. हा माझा एवढा छान अनुभव आहे की आता मी एन्जॉय करते. आता मी ग्रँड रेकी मास्टरला ऍडमिशन घेते लवकरच. एकदा का माझे 90 दिवस कर्म मेडिटेशन झाले की मी ग्रँड मास्टरला ऍडमिशन घेते. आणि हे सगळं शक्य झालं म्हणजे मंजुषा मॅडममुळे. आणि खरोखर ते इतकं सुंदर शिकवतात ना, म्हणजे फ्री म्हटलं की थोडंफार इकडे तिकडे असतं, पण मॅडम अजिबात तसं नाही करत. स्टेप बाय स्टेप जातात. प्रत्येक दिवसावेळेला आपल्याला एक सोन्यासारखा दिवस येतो. आणि कर्म मेडिटेशन मध्ये एक सांगितलेलं आहे की तुमचा प्रत्येक दिवस एक सणासारखा असेल. तो खरोखरच सणासारखा दिवस जातो. आणि पूर्वीला दिवस पटकन जात नव्हतं, पण आता अशी वेळ आली ना की रेकीमुळे दिवस पुरतच नाहीये.
म्हणजे असं वाटतं अरे संपला दिवस, म्हणजे एवढं बिझी झालेलं आहे सगळं शेड्यूल पूर्ण. पहाटे 3:45ला उठल्यापासून ते दुपारपर्यंत कधी दुपार होती कधी रात्र होती काही कळत नाही. म्हणजे दिवस पुरतच नाही, कारण हे रेकीची एवढी कामं असतात ना की ते आपल्याला झोपच देत नाहीये. आणि भरपूर बायका ज्यांना दुपारची सवय असते ना झोपायची, त्या रेकीमध्ये आल्यानंतर त्यांची ती झोप नक्कीच उडणार आहे आणि एक छान सवय स्वतःला लावून घेतील. हा माझा स्वतःचा खूप छान अनुभव थँक्यू आहे. नूतन मॅडम. मॅडम थँक्यू. आता बघा सगळ्यांना अनुभव म्हटलं तर हँड रेज होऊन जातील आणि क्लास आपला राहून जाईल. त्याच्यामुळे सगळ्यांचा आभार. मला माहिती आहे की तुम्हाला खूप चांगले अनुभव येत आहे. आता आपण आपल्या टीचिंग वर फोकस करू. ओके. थोडा नेटवर्क इश्यू येऊ शकतो कारण इकडे खूप जोरात वादळ आणि पाऊस चालू आहे. तरी आपण क्लास रेकीच्या सिम्बॉल्सच्या याच्यात आपण करतो आहे. पण टेक्निकली जर काही एरर आला तर आधीच सांगते की उद्या आपला क्लास नियमित वेळेवर होईल. कारण वायफायचं कनेक्शन जर कट झालं तर आपल्याला माहिती आहे ऑनलाईन सेशन आहे, त्याच्यात व्यत्यय येऊ शकतो. ठीक आहे, पण तसा येणार नाही. आपण प्रयत्न करूया. चला ठीक आहे, जस्ट सुरू करूया आता. अवचेतन मन आणि जीवनाचा आनंद. तर आज आपल्या जीवनामध्ये जे काही आहे ते आपल्या अनेक संतांनी सांगितलेलं आहे. समर्थांनी सांगितलंय मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण. संत रविदासांनी म्हटलेलं आहे मन चंगा तो कठवती में गंगा. आणि प्रत्येक बहिणाबाईंनी म्हटलेलं आहे मनावर, म्हणजे याचं मनावर लिहिणारे अनेक कवी अनेक संत होऊन गेले. याचाच अर्थ काय की कुठेतरी आपल्याही जीवनामध्ये या मनाला आणि आपल्या जीवनातल्या आनंदासाठी या मनाचं महात्म खरोखर महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे? कारण आपला प्रत्येक विचार हा आपला जीवन घडवत असतो. आजपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये मनामध्ये विचार करतो, सतत सतत पॉझिटिव्ह विचार येण्याच्या ऐवजी थोडे नकारात्मक विचार जास्त येत असतात. आपण जे काही विचार करतो ते कॉन्शियस माइंडने 10 ते 15% आहे, पण सबकॉन्शियस माइंडच्या थ्रू येणारे विचार हे 85 ते 90% आहे आपल्या अवचेतन मनामध्ये. पण आपण याच कॉन्शियस माइंडचे विचार करत असतो. सकाळपासून रात्रीपर्यंत जेही विचार करत असतो आपण, ते विचार किती पॉझिटिव्ह असतात आणि किती निगेटिव्ह असतात. रात्री झोपताना नेमके कोणत्या गोष्टी आठवतात? टाईप इन चॅट बॉक्स. पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. दिवसभरात जे काही तुम्ही जगलात त्यातले नेमके कोणते विचार तुमच्या माइंड मध्ये येत असतात? निगेटिव्ह 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 निगेटिव्ह. बघा जेवढे लोक टाईप करतात आहे त्यांचा शब्द हा निगेटिव्ह आहे. याचा अर्थ काय की आपला फोकस आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या नकारात्मक गोष्टींकडे येत असतो. 1-2 लोकांनी बोथ टाकलं तर लक्षात घ्या यू आर द बॅलन्स. पण आपल्याला जर पॉझिटिव्ह विचार करायचा असेल तर आपला एक आदर्श आहे आणि तो आदर्श म्हणजे शेतकरी. आपला आदर्श कोण असला पाहिजे? शेतकरी. माझा सुद्धा आदर्श शेतकरी आहे. आजपासून आपल्याला जीवन कोणासारखं जगायचं? शेतकऱ्यांसारखं. कसं? शेतकऱ्याला जे पीक काढायचं असतं त्याचीच पेरणी तो करत असतो. कशाची पेरणी करतो शेतकरी? त्याला जे पीक काढायचं आहे मात्र त्याचीच पेरणी शेतकरी करत असतो. आणि चुकून समजा त्याला गहू लावायचा आहे तर तो गव्हाचंच बी लावेल, तांदूळ लावायचा आहे तो धानच पेरणार आहे. अशी त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचंय? जे आनंद आहे आपल्या जीवनामध्ये त्याचीच पेरणी करायची आहे. शेतकरी काय करतो? त्यांनी लावलेल्या पिकात जर काही तण आले तर तो काढून टाकतो. काय करतो? सगळे तण काढून टाकतो आणि जे पीक पाहिजे त्यालाच ठेवतो. आणि मनुष्य काय करतो? जो आनंद आहे त्याला विसरतो आणि रात्री झोपताना नकारात्मक काय घडलं तेच करतो, आठवत असतो. लक्षात घ्या एक निसर्गाचा नियम आहे, एनर्जीचा नियम आहे. जिथे तुमचे विचार जातात तिथे तुमची एनर्जी जाते. ज्या गोष्टीवर तुमचा फोकस असतो त्या गोष्टीवर एनर्जी जात असते आणि जिथे सतत एनर्जी जात असते ते एक्सपॅन्ड अँड ग्रो होत असते. आणि म्हणून आपल्याला नेमकं जीवनात काय पाहिजे आहे? आपला विचार आपला फोकस फक्त आणि फक्त त्या गोष्टीवर पाहिजे. आणि आजपासून म्हणून आता एक ऍक्टिव्हिटी मी तुमच्याकडनं करून घेते. सगळ्यांनी त्या ऍक्टिव्हिटीत भाग घ्यायचा. मी आधीच सांगितलं प्रॅक्टिकल सेशन आहे आणि त्या प्रॅक्टिकल सेशन मध्ये सहभागी घ्यायचा आहे. तर आता तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे जे प्रॉब्लेम आहेत असं वाटतंय, जेही समस्या आहे, जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर नाव.
आत्ता लिहायला सुरुवात करायचं आहे. घरात आपल्या आजूबाजूला खूप बेकार लोक आहेत, काही आपल्याला रिस्पेक्ट देत नाही, काही आपलं ऐकत नाही. लिहा. पेपरवाला उशिरा येतो, बॉस चांगला नाही आहे, मुलं ऐकत नहीं है, ज्या ज्या समस्या है जस्ट राइट डाउन ऑन द पेपर. लिखना है, अभी लिखना है आपको. अगर अभी ये प्रैक्टिकल करोगे तो देन यू विल गेट द रिजल्ट. सो लिखना है, लिखना लिहून काढा. ही प्रॅक्टिस पुढचे 21 दिवस करायला सांगणार आहे मी, पण आता लिहून घ्या, मग सांगते याचं काय महत्व आहे, का करायचंय. जस्ट राइट डाउन. लिहा, प्रत्येकाने लिहायचं आहे. कुणाबद्दल राग असेल, कुणी ऐकत नसेल, पैशाची कमतरता असेल, आरोग्याची समस्या असेल, ज्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या समस्या ऑन पेपर लिहायच्या आहेत. सर्व समस्या ऑन पेपर लिहून काढायच्या आहेत आत्ता. युअर टाइम स्टार्ट नाव. जस्ट राइट डाउन, जो भी समस्या लिखो. किती समस्या असतील. आणि लिहिल्यावर काय करायचं माहितीये का, समस्या लिहिल्यावर त्याचे तुकडे तुकडे करायचे आहेत. समस्या ज्यांच्या लिहून झाल्या त्यांनी त्या कागदाचे बारीक तुकडे करा आणि क्लास संपल्यावर त्याला माचीस लावून टाका. का बरं, खाली हो जाना है. आज तक हमने बहुत सी बातें अपने दिमाग में भरी पड़ी है. कुणाबद्दलचा राग, कुणाबद्दलचा तिरस्कार, कुणी काहीतरी आपल्यासोबत खूप वाईट वागलाय. लक्षात घ्या, ज्या व्यक्तीने 10 वर्ष 15 वर्ष 5 वर्ष आधी तुमच्या सोबत वाईट वागलेला आहे, जो व्यक्ती 10-15 वर्ष तुमच्या सोबत वाईट वागलेला आहे आधी, आजही तो व्यक्ती जेव्हा आठवतो ना, त्या व्यक्तीबद्दलचा राग आणि तिरस्कार तेवढ्याच क्षमतेने बाहेर येतो की नाही. माझा आवाज येतोय का, वारंवार इकडे मेसेज येतोय, आवाज येतोय की नाही सांगा. ओके, थँक्यू. आता बघा, जेवढ्याही लोकांचा राग तुम्ही ठेवलेला आहे साठवून, तो व्यक्ती जेवढाही जुना वाईट वागून गेला, आज आठवून त्या व्यक्तीला काहीतरी त्रास होतोय का, तो त्रास तुम्ही स्वतःला करून घेऊन राहिले आहेत. जेव्हा जेव्हा त्या व्यक्तीची आठवण येते, चुकून तो व्यक्ती समोर आला की आपल्या मराठीत एक म्हण आहे, तळपायची आग मस्तकात जाते. तो व्यक्ती एकदा चुकून गेलेला आहे, त्या व्यक्तीला त्याचं चुकलंय, वाईट आहे, काही काही समजत नाही. पण आपल्याला ऍक्शन घ्यायची आहे. कशी ऍक्शन घ्यायची आहे, सकारात्मकतेची ऍक्शन घ्यायची आहे. आपल्याला आपल्या जीवनामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटीची ऍक्शन घ्यायची आहे. आणि त्याच्यामुळे इथून पुढे आपल्या जीवनाला रेखीचा एक मंत्र सांगते, 5 गोष्टीची जोडायचं आहे. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. काय करायचंय, रेखीशी जोडायचंय. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. या 5 गोष्टींची जर जोडायचं असेल तर मी सांगते त्या गोष्टी पुढचे 21 दिवस फॉलो करा, 21 डेज. तर पहिला नियम, आपल्या जीवनामध्ये जी जी निगेटिव्हिटी आहे, ज्या ज्या निगेटिव्हिटीचे जे जे रिझन्स आहेत, त्या सर्व निगेटिव्हिटीला रोज पेपरवर लिहायचं, त्याला फाडायचं, तुकडे तुकडे करायचे आणि काय करायचं, माचीस लावून द्यायची. माचीस नसेल तर ते तुकडे डस्टबिन मध्ये टाकून द्यायचे, कारण ते आपल्या माइंड मधनं बाहेर पडणं गरजेचं आहे. आपलं जे अवचेतन मन आहे ते 3 गोष्टींवर काम करत असतं. पहिलं म्हणजे अफर्मेशन, दुसरं व्हिज्युअलायझेशन आणि तिसरं मेडिटेशन. या 3 गोष्टीवर आपलं जे माइंड आहे, सबकॉन्शियस माइंड, ते काम करतं. आणि याच्यासाठी मसुरे इमोटोनी
अफर्मेशनवर खूप चांगलं वर्क केलेलं आहे. यांचे पुस्तकं आहेत, जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर यांचे वॉटर आणि फूड एक्सपेरिमेंट तुम्हाला बघायला मिळतील गुगलवर. सायंटिस्ट मसुरो इमोटो यांनी द मिरॅकल ऑफ वॉटर, द हिडन मेसेज इन द वॉटर असे काही पुस्तकं लिहिलेले आहेत. आणि त्यांनी सायंटिफिकली प्रूव्ह केलेलं आहे की प्रत्येक गोष्टीला व्हायब्रेशन असतं आणि हे व्हायब्रेशन आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचं काम करत असतं. आता हे व्हायब्रेशन कशा पद्धतीने काम करतं ते आपण बघणार आहे. आता हे पाणी आहे, ही पाण्याची इमेज आहे. कोणाकोणाला प्यायची इच्छा होईल सांगा. टाइप इन चॅट बॉक्स, हे पाणी कोणाकोणाला पिण्याची इच्छा होईल. कोणाकोणाची इच्छा होणार आहे पाणी पिण्याची? टाइप इन चॅट बॉक्स, इच्छा होणार आहे का? कोणाचीच होणार नाही. नो. पण मी म्हणते ना की तुम्ही तुमच्या घरात असंच पाणी पिता, जरी फिल्टरचं असेल तरी. ते प्रॅक्टिकली सिद्ध करणार आहे आपण. जेव्हा आपला अटेनमेंट होईल ना, तर पाण्याला जेव्हा आपण चार्ज करू, प्रॅक्टिकली सिद्ध करू शकणार आहे. लक्षात घ्या, पाण्याबद्दल काय म्हटलं जातं? पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिला दो होय उस जैसा, असं पाण्याला म्हणतो. आणि पाण्यासारखं सेन्सिटिव्ह काहीच नाहीये या जगामध्ये. आपलं शरीर सुद्धा 70% पाण्याने बनलेलं आहे आणि या पृथ्वीवर देखील 70% प्लस पाणी आहे. या पाण्याची म्हणजे लक्षात घ्या, या पाण्याला व्हायब्रेशन आपलं 70% आहे. मग या पाण्याला जर आपण सतत, हे शरीर जर म्हटलं ना, शरीराला म्हटलं जातं ये जीवन क्या पानी का एक बुलबुला है, कब आके कब चला जाएगा पता नाहीये. आणि म्हणून प्रत्येक क्षण जीवनाचा इथून पुढे कसा जगायचा आहे? विथ स्माइल. आतापर्यंत कोणीतरी खूप दूरचा व्यक्ती अचानक भेटला, आपल्या चेहऱ्यावर जबरदस्तीने आपल्याला स्माइल करावं लागतं. किती लोकांच्या चेहऱ्यावर इनर स्माइल येतं? कुठल्याही घरच्या व्यक्तीला भेटल्यावर इनर स्माइल, जो अंदर से स्माइल आती है, येते का होती? किती वेळा आपण प्लास्टिक स्माइल देतो जबरदस्तीने. हमें उस इनर स्माइल तक पोहोचना है. ही दिव्य रेकी शक्ती आपल्याला त्या इनर स्माइल पर्यंत पोहोचेल. कारण आता मी तुम्हाला एक मंत्र देते आहे. हा मंत्र आनंदाचा मंत्र आहे. इथून पुढे तुमच्या जीवनाचा प्रत्येक क्षण सेलिब्रेशनचा असावा असं कुणाकुणाला वाटतं? ईच अँड एव्हरी मुवमेंट तुमच्या लाईफचा हा सेलिब्रेशन वाला असला पाहिजे, कुणाकुणाला वाटतंय? देऊ मग मंत्र? चला, ग्रेट. ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. 499 लोक क्लासमध्ये आहेत. 499 लोकांसाठी मंत्र. ठीक आहे, जे लोक रेकॉर्डिंग बघतील त्यांच्यासाठी पण मंत्र हा आहे. चला, 500 पीपल्स आर प्रेझेंट. आजच्या बॅचचा स्टार्टिंग 499 झाले आता. ओके, सो अभिनंदन. कारण हे प्रूफ आहे डे 1चं की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी इथे आहात. तर आता मंत्र मी तुम्हाला देत आहे, पण इथून पुढे तुम्हाला फॉलो करायचा रोज. देऊ ना मग मंत्र? रेडी आहात मंत्रासाठी? ओके, मंत्र हा आहे बघा, रोज या 24 तासात या पृथ्वीवरनं किती लोक टाटा बाय बाय करतात? या पृथ्वीवरनं 10.5 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात. काय करतात? या पृथ्वीवरनं 10.5 लाख लोक टाटा बाय बाय करतात. आणि जर आपण आजची सकाळी उठलो, म्हणजे उद्या जेव्हा सकाळ होईल तेव्हा उठला, तर त्या क्रिएटरला दोन्ही हात करून थँक्यू म्हणायचं की आजचा दिवस तुम्हाला जगायला दिलेला आहे. कारण त्या 10.5 लाख लोकांमध्ये माझा नंबर लागला नाही. आणि दुसरं रिझन की माझ्या सोबत आज माझ्या कुटुंबातील सगळे लोकांनी सकाळ बघितली आहे. त्याच्यासाठी त्या सगळ्या लोकांसाठी पण त्या क्रिएटरचा आभार
की माझ्या सोबत माझ्या कुटुंबातले लोकही ऍक्टिव्ह झालेले आहेत. लक्षात घ्या, जीवन फक्त आज मध्ये आपल्याकडे, फक्त टुडे. कल किसी ने देखा है क्या? उद्याची सकाळ तुम्ही पाहणारच आहे याची गॅरंटी कुणाकडे आहे का? निश्चितच नाहीये. ठीक आहे, उद्याची गॅरंटी कुणाकडेच नाही. आपल्याकडे जे काही आहे फक्त आज आहे, आजचा हा क्षण आहे. आजचा हा सोनेरी क्षण आपल्या सोबत आहे आणि आजच्या या सोनेरी क्षणामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की माझं अस्तित्व आहे आणि माझ्यासह माझ्या कुटुंबातील लोक आहे. मला सांगा, जीवनाला आनंदी जगण्यासाठी हे 2 रिझन पुरेसे नाही आहे का? की आज मी पण जिवंत आहे आणि माझ्या सोबत माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आज जिवंत आहे. एवढा कारण 2 रिझननी आपण आपल्या कुटुंबातला आजचा दिवस आनंदाने सेलिब्रेट करू शकत नाही का? कल हमने नहीं देखा है. कसंही जगलात, लक्षात घ्या, कसंही जगलात ना आयुष्य संपणार आहे हो, त्याला तुम्ही पकडू शकत नाही. असं करता करता जे काही तुमचं वय आहे ना, तेवढे दिवस तेवढे वर्ष आयुष्यातले निघून गेलेले आहेत. काही सुखाचे असतील, काही दुःखांचे, पण ते संपलेले आहे. दॅट वॉज द पास्ट. जीवन कुठे आहे? जीवन फक्त आज मध्ये आहे. आज तुमच्या जीवनामध्ये पास्ट मध्ये कितीही दुःख असतील, कितीही वेदना तुम्ही सहन केल्या असतील, त्या वेदनांना जर तुम्ही आज नाऊ मध्ये आजच्या दिवसात स्थान देत असाल ना, तर आजचा दिवस हे तुम्ही वाया घालवत आहे. कारण जो गेला तो संपला, पास्ट. त्याला तुम्ही कसंही कितीही प्रयत्न केले तरी तुम्ही चेंज करू शकत नाही. कालचा दिवस आज जगू शकतो का तुम्ही जसाच्या तसा? कालचा दिवस आज आपण नाही जगू शकत. कालचा दिवस गेला तो संपला. किंवा आज तुम्ही कितीही प्लॅन केलं तरी उद्या तुमच्याच मर्जी पद्धतीने होणार आहे का? माहितीये का तुम्हाला, सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत तुमच्या जीवनात असा असा क्षण येणारच आहे असं सांगू शकता का तुम्ही? निश्चित नाही. लक्षात घ्या, आजच्याच पेपरची न्यूज आहे. तिकडे वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेले होते, अचानक त्या बसवर गोळीबार. देवदर्शनाला निघाले होते, किती कुटुंब त्यात असतील, आणि गोळीबारात त्यांचा जीव गेला. किती लोक जखमी झाले. माहिती होतं का त्यांनी कालची जेव्हा सकाळ बघितली त्यांच्यासोबत असं घडणार आहे? नाही हो माहित. मग आपल्याकडे जे काही आहे ना, आजचा क्षण आहे, आत्ताचा क्षण आहे, टुडे. आपल्या हातात काय? फक्त आज आहे, आत्ताचा क्षण आहे. आणि आजच्या क्षणाला प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य काय आहे? आजच्या क्षणाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने परिपूर्ण करणं हेच आपलं आजचं कर्तव्य आहे. कल हमने नहीं देखा, पण एक गोष्ट आपण करू शकतो. आजचा दिवस माझ्याकडे आहे, फक्त जीवनाला छोटं करा. टुडे इज माय हँड. फक्त आजच माझ्या हातात आहे. आज मी माझ्या जीवनाला सुख, समाधान, आरोग्याने परिपूर्ण, याच्यासाठी आज जर आपण काम केलं तर आजचा दिवस चांगला जगलात तर पास्टची जेव्हा हा दिवस काल म्हणून येईल, म्हणजे उद्याचा दिवस येईल, तर याच्या आठवणी कशा राहतील? निश्चितच आनंदाच्या राहतील की नाही? की माझा कालचा दिवस खूप चांगला गेला, काल मी खूप छान गोष्टी केल्या, ही एक आठवण राहील. आणि आज तुम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं आहे, आज तुम्ही पूर्ण एनर्जीने काम केलेलं आहे, म्हणून निश्चितच इथेच तुमच्या फ्युचरची निर्मिती पण होणार आहे. फ्युचर कुठे क्रिएट होऊन राहिलेलं आहे? फ्युचर मध्ये कधीच क्रिएट होत नाही. ते तुमच्या वर्तमानातल्या क्षणांमध्ये क्रिएट होऊन राहिलेलं आहे. तर आजच्या क्लासचं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर बघायचं असेल तर पहिला नियम की आज मी जिवंत आहे. सकाळी उठल्या उठल्या थँक्यू सो मच गॉड करा बरं माझ्यासोबत अशा दोन्ही, आणि त्या देवाला थँक्यू म्हणा. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. आजपर्यंत आपण कंप्लेंट सांगितल्या, आता काय सांगायचं? तुम्हाला जे जे पाहिजे आहे ना, आजचा तुम्हाला होमवर्क काय आहे? एक तर नकारात्मकता लिहून जाऊन टाकायची आहे, आणि दुसरं तुम्हाला काय पाहिजे आहे ते ऑन पेपर लिहायचं आहे. तुमचे स्वप्न काय आहे? काय काय गोष्टी तुम्हाला पाहिजे आहे? गाडी पाहिजे, आरोग्य पाहिजे, बंगला पाहिजे, मुलांचं शिक्षण पाहिजे, किती महिन्याचं अर्निंग पाहिजे, राईट ऑन द पेपर. आणि ते लिहिण्यासाठी तुम्हाला येलो पेजेसच्या बुकवर रेड पेननी लिहायचं आहे. अफर्मेशन कशी लिहायची आहेत? येलो पेजच्या बुकवर रेड पेननी अफर्मेशन लिहायचं आहे. बघा माझा विजन बोर्ड इथे लागलेला आहे. सध्या माझ्याकडे रिनोव्हेशनचं काम सुरू आहे. या साईडनी, एक मिनिट तुम्हाला कॅमेरा थोडा तिरपा करून दाखवते.
हा येलो पेज दिसतोय. येलो पेजवर माझं विजन बोर्ड लागलेलं आहे की मला 2024 मध्ये काय काय कम्प्लीट करायचं आहे. येलो पेजवर रेड पेननी लिहिलेलं आहे आणि मी तिथे फोटो लावलेले आहेत. तर अगदी त्याच पद्धतीने तुम्ही जर भिंतीवर लावू शकत असाल तर इट्स ओके. तर तुम्हाला रोज जर तुम्ही ही पद्धत म्हणजे फॉलो केलं, यू विल गेट द रिझल्ट. रेड येलो पेजच्या बुकवर रेड पेननी लिहिणं चालू करा आणि काय पाहिजे ते लिहायचं आहे. जसं संपूर्ण स्वास्थ्य ही माझ्या आणि माझ्या परिवाराची स्वाभाविक अवस्था आहे. अफर्मेशन काय? संपूर्ण स्वास्थ्य माझ्या आणि माझ्या परिवाराची स्वाभाविक अवस्था आहे. आय अर्न 10 लाख पर मंथ. जे काही तुमचं अर्निंग गोल आहे त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. आय अर्न 10 लाख पर मंथ हे माझं गोल आहे. ठीक आहे. सो आय एम जस्ट रायटिंग दॅट. तर तुमचे जे जे ध्येय आहेत त्या त्या पद्धतीने तुम्हाला ते सगळे ध्येय लिहून काढायचे आहेत. ठीक आहे. आरोग्याचं ध्येय असेल मेरे पास आलिशान बंगलायो कार है. ठीक आहे. ध्येय लिहायला सुरुवात करा. अफर्मेशन तुमच्या लाईफ मध्ये कशा पद्धतीने काम करतात ते आपण, तर म्हणून आता बघा सगळे अफर्मेशन आपण डिस्कस करू उद्याच्या सेशनला. तर सगळ्यात महत्वाचं की आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह शब्दांचा हे झालं पाहिजे. कारण पाणी असो, अन्न असो किंवा घराची वास्तू असो, ते व्हायब्रेशन तयार म्हणजे तिथे ऍड ऑन होत असतं. त्याच्यामुळे आपल्याला तिथे फक्त आणि फक्त सकारात्मक अफर्मेशन द्यायचं आहे. बघा मसुरे मोटनच्या प्रयोगानुसार पाण्याला जेव्हा आपण अफर्मेशन देतो तर त्या पाण्याचं जे अफर्मेशन चांगले दिले तुम्ही की तू खूप चांगले, हे आपण प्रॅक्टिकली करणार आहे क्लासमध्ये, तर पाण्याची चव बदलते, पाण्याचे व्हायब्रेशन चेंज होतात. अधिक प्रार्थना, अधिक प्रेम दिलं तर त्याचं गोल्डन क्रिस्टल मध्ये फॉर्मेशन होत असतं. परत त्याला नकारात्मक अफर्मेशन दिलं तर निगेटिव्हिटी येत असते. अगदी महिला जेव्हा घरात स्वयंपाक करते आणि ती नकारात्मक विचारांमध्ये येत असेल तर तिचे सगळे व्हायब्रेशन त्या अन्नात येतात. आपली संस्कृती अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणणारी आहे. आज आपल्याला गरजेनुसार घरी कूक ठेवावी लागते, पण ती तिच्या घरातले दुःख घेऊन येत असेल ना, कुठेतरी अन्नावर त्या व्हायब्रेशन्सवर फरक पडतो. हे आपण प्रॅक्टिकली करणार आहे. मी फक्त सांगत नाही आहे. आपला शक्तिपात झाल्यानंतर आपण हे व्हायब्रेशन बघणार आहे की कशा पद्धतीने हे सगळे व्हायब्रेशन चेंज होत असतात. आणि म्हणून जो जो आपकी जिंदगी में अच्छा है ना, आज ही से उसको थैंक यू बोलना चालू करो. ग्रॅटिट्यूड इज मस्ट. का बरं? कारण जीवनामध्ये जो आपल्याला आनंद पाहिजे, जीवनामध्ये जो आपल्याला आनंद पाहिजे, सुख पाहिजे, समाधान पाहिजे, आरोग्य पाहिजे, ते एक दिवसापुरते नको आहे. उभ्या आयुष्यात आपल्याला त्या सुखाचा आनंद करायचा आहे. आणि म्हणून आजपासनं आज पहिले तुमच्या जीवनात काय काय चांगलं आहे याची पण एक लिस्ट तयार करा. आता तुम्ही म्हणाल मॅडम आमच्या जीवनात एवढे दुःख आहे, काय लिस्ट करणार? चला आता हिमांगी मॅडम खूप छान स्माइल दिली, जरा अनम्यूट करा बरं मॅडम. हॅलो. ओके, तुमची स्माइल खूप आवडली म्हणून तुम्हाला चान्स दिला बोलायचा. थँक्यू आता मॅम. जीवनामध्ये खूप प्रॉब्लेम असतात असं लोक म्हणतात की नाही माझ्या जीवनात खूप प्रॉब्लेम आहे. कुठेतरी तुमच्या माइंड मध्ये असेल की काही बहुत समस्या बिमस्या असतील. कारण बिलकुल रेकी शिकायची इच्छा त्याच लोकांची होते जे प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधत असतात. बिलकुल. आणि कंप्लेंट्स असतील. आता बघा 2 मिनिटात मॅडम म्हणतील तुम्हाला की त्यांच्यासारखं भाग्यशाली काही नाही. माझ्या पुढच्या 2-4 वाक्यात मॅडमचं मत बदलून जाईल बरं. आता बरोबर ना मॅडम, दुःख आहेत ना लाईफ मध्ये? हो असतात नक्कीच. ओके. आता बघा पुढचे 2-3 मिनिटं का 2-4 वाक्य. मॅडम तुमचे जे डोळे आहेत ना, माझ्याकडे खूप चांगली ऑफर आहे. 2 करोडची. येस. एक डोळा देऊन टाका. अजिबात नाही देऊ शकत. एक हात, एक पाय. नाही. प्रॉब्लेम आहे ना, काय कामाचं? त्याच्याशिवाय काहीच नाहीये ना. त्याच्याशिवाय काहीच नाहीये. मग आजपासून एक नियम, जेव्हा आपल्याला वाटतं ना मेरे पास कुछ भी नाहीये, अहो त्या ईश्वराने करोडोचं शरीर तुम्हाला दिलेलं आहे. लोकांना डोळे आहे तो नाही पाहू शकत, दृष्टी नाहीये. कान आहे ऐकता येत नाहीये, हात पाय आहे काम करता येत नाहीये. मग त्या क्रिएटरने आपल्याला लाखो करोडोच्या
किमतींचं शरीर दिलेलं आहे पहिले बिलकुल. त्याच्यासाठी थँक्यू. त्या ईश्वराचं दोन्ही हात जोडून थँक्यू म्हणा की आजपासनं हे ईश्वरा तुम्हाला इतकं मूल्यवान शरीर दिलेलं आहे त्याच्यासाठी मी तुझं कोटी कोटी आभार आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. पहिले कंप्लेंट वरून कम्प्लीट मोडवर यायचं आहे आणि आज आपल्याला एक नवी लिस्ट करायची आहे की माझ्या जीवनात काय काय चांगलं आहे. सगळ्यात पहिले माझा जो ध्येय, मॅडम मी एक फेसबुकवर एक चित्र पाहिलं होतं. ते एक 15-16 वर्षाच्या मुलाचं चित्र होतं आणि त्या मुलाला दोन्ही पाय गुडघे म्हणजे मांडीपासून खाली पाय नव्हते आणि त्यांनी त्या चॉकनी ते पाय ड्रॉ केलेले होते. त्याचं कधीही न पूर्ण होणारं ते स्वप्न त्या पायांच्या रूपामध्ये त्यांनी बघितलेलं होतं. पण आपल्या जो ते 2 पाय असून कधीच आपण त्या पायाला थँक्यू नाही म्हटलं. म्हणून आज पहिले आपल्या डोळ्यांना स्पर्श करा. थँक्यू, तुम्हाला एवढं करायचंय आता. हे डोळ्यांना थँक्यू म्हणा की तुम्हाला इतकं सुंदर जग दाखवत आहे त्यासाठी तुझे कोटी कोटी आभार. या ब्रह्मांडातले सुंदर ध्वनी तुम्हाला ऐकायला देतोय त्या कानाचे आभार. या मुखाने आपण सुंदर बोलू शकतो त्या मुखाचे आभार. अक्षरशः आपलं हृदय, आपल्याला ब्रेक लागतो पण आपल्या जन्मापासून आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत कधीही ब्रेक न घेणाऱ्या या हृदयाच्या आणि शरीरातल्या प्रत्येक ऑर्गनचा आभार. ज्या दिवशी आपण स्वतःचा आभार मानायला शिकू ना, आपण स्वतःलाच किंमत देत नाही तर काय दुसऱ्यांना देणार. आजपासनं या देहाला किंमत द्यायची आहे. कारण काय सत्यता आहे दुसरा नियमाचा, ज्या क्षणी माझ्या या देहातनं शेवटचा श्वास निघेल ना, माझ्याच कुटुंबातले लोक 4 तासात मला पोहोचून मोकळे होतील. माझ्याच कुटुंबातली लोक 4 तासात मला मोकळे होतील. आणि म्हणून सगळ्यात पहिले मी माझा आनंद आणि माझं आरोग्य. रिस्पेक्ट युअर सेल्फ. म्हणून आजच्या क्लासचा की स्वतःचा स्वीकार करा. जैसे भी आप हो, एक्सेप्ट युअर सेल्फ. आज लिहून काढा काय काय चांगलं आहे माझ्याकडे. मला बघा जरा त्या IVF सेंटर समोर लागणारे रांग बघा आणि आपल्या पदरात संतती रूपाने त्या ईश्वराने इतकं सुंदर दान दिलेलं आहे त्याचं थँक्यू म्हणा. आज पतीची पत्नीबद्दल कंप्लेंट असते, पत्नीची पतीबद्दल कंप्लेंट असते. जरा एकाकी आयुष्य काढत असलेल्या त्या वृद्धांकडे बघा किंवा अगदी त्या युद्धामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य गमावलेलं आहे त्यांच्या पत्नी आणि मुलांकडे बघा. लक्षात घ्या, जे आयुष्य तुम्ही जगताय हे कागदावर लिहून घ्या. जे आयुष्य तुम्ही जगताय ना ते कुणाच्या तरी स्वप्नातलं आयुष्य आहे. जे आयुष्य तुम्ही जगताय ते कुणाच्या तरी स्वप्नातलं आयुष्य आहे. त्याच्यामुळे त्या क्रिएटरने आपल्याला भरभरून दिलेला आहे. आज त्या गोष्टी सगळ्या बघा आणि त्याच्यासाठी थँक्यू 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 म्हणा. कारण जोपर्यंत थँक्यूची भाषा आपल्या मनामधनं निघणार नाही, आजपर्यंत आपण फक्त आपल्या जीवनातील समस्यांवर फोकस केलेला आहे की मला ही कमी आहे, ती कमी आहे, ते कमी आहे. रेकॉर्डिंग मिळेल, काळजी करू नका, काही लोकांना आवाज जात नसेल तर. सो जस्ट से थँक्यू. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते सुंदर आयुष्य जगण्याची कला म्हणजे रेकी आहे. अगदी या रेकीला इथून पुढे आपल्या आयुष्यात स्थान द्या. रेकी तुम्हाला मागता मागता थकाल तुम्ही, पण रेकी देता देता थकणार नाही. इतकं सुंदर ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या लाईफ मध्ये होणार आहे. ही रेकी तुमच्या आयुष्याला सकाळ परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने परिपूर्ण करणार आहे. सो आजपासनं मी जसं आहे स्वतःचा स्वीकार करायचा आहे. जसे तुम्ही आहात आज आपल्या क्वालिटीज लिहा. त्याच्यानंतर आपल्या आजूबाजूला काय काय चांगलं आहे ना एकदा लिहून काढा. लक्षात घ्या, ज्यांना आपल्या पतीची कंप्लेंट असते ना, एक टास्क देते मी तुम्हाला. तुमच्या परिचितली एखादी विधवा स्त्री असेल तिच्याकडे जाऊन बघा, तिच्या जीवनातलं दुःख बघा. कंप्लेंट संपून जातील. आणि रेकीचा उद्देशच तो आहे की आयुष्यातला कंप्लेंट संपवून आयुष्य कंप्लीट करायचं आहे. ओके, रोज आपण काहीतरी प्रॅक्टिकल घेणार आहे. सो इथे काही प्रश्न असतील आजच्या सेशनचे ते आपण घेऊ. एनी क्वेश्चन? किंवा आजचं सेशन कसं वाटलं तर 1-2 शेअरिंग घेऊ आधी. एनीवन कॅन शेअर देअर एक्सपिरियंस. कंपल्शन है, जानना वाटता है कि नहीं आने वाले 10 दिनों में
और कुछ आगे बढ़ना है, वो कमिटमेंट है उनके लिए. हँड रेस करून विचारा. कारण दीपाली गायकवाड मॅडम बोला. थँक्यू सो मच मॅम. आय एम व्हेरी एक्साइटेड. गेल्या टायमाला मला माझ्याकडनं मिस झालं होतं, तर आज मी डोळ्यात तेल टाकून तोंडावरती पाणी मारून मी बसले होते. बस मला हे मिस नाही करायचं आणि आय एम डेडिकेटेड फॉर 10 days. आय एम एक्सायटेड टू सी अँड ट्रान्सफॉर्म माय लाईफ. मी एवढं सगळ्यांचं ऐकलं. मी तुमच्याशी जेव्हा बोलले तेव्हापासून आय एम सुपर एक्सायटेड टू चेंज माय सेल्फ, माय फॅमिली, द युनिवर्स. आणि गेल्या टायमाचं माझं एक्सपिरियन्स होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं मला झोपेचा प्रॉब्लेम होतो. आता एवढी झोप येते की मला आवरत नाहीये. ओके, तोही बॅलन्स आपण करू हळूहळू. थँक्यू मॅम. थँक्स अ लॉट. सुलोचना मॅडम थँक्यू. हा हॅलो मॅडम, मी 10 दिवसाचं केलंय आणि जी काही मनामध्ये काय आपल्या निगेटिव्हिटी येते त्यासाठी मी रोज तुम्ही सांगितलंय त्या पद्धतीने मी सिम्बॉल काढते. त्यामुळे म्हणजे ह्याच्यामुळे निगेटिव्हिटी काय मनात येते ती आता म्हणजे नाही येत रेकीमुळे. खरं थोडंसं अजून प्रॅक्टिस कमी पडते. तर रेकीचा अनुभव आहे की जे आपण काय म्हणजे हे करतो ते आपलं रेकीमुळे कम्प्लीट होते. आणि तुम्ही आम्हाला खरंच नवी दिशा दिली आणि आम्हालाही झोप म्हणजे येत नव्हती आधी खरं, पण आता रेकीमुळे तुम्ही जे काही सांगता सकाळी उठल्यावर हे बोलत जावा किंवा रात्री झोपताना, त्याच्यामुळे झोप पण आता व्यवस्थित येते. आणि निगेटिव्हिटी म्हणजे कसं कोण काय बोललं तर जी काही डोक्यात आपल्या निगेटिव्हिटी असते मग थोड्या वेळ तुमचं ते हे रेकीचं आठवलं की ती निगेटिव्हिटी निघून जाते. हेच त्यामुळे मी आता गावी गेलते, मला करता आला नाही 10 दिवसाचं खरं, मी आता आणि कंटिन्यू त्यासाठी करायला लागली. खूप छान आहे आणि तुमचं ऐकलं ना की एनर्जी येते आम्हाला थोडक्यात. थँक्यू. असं आहे. थँक्यू त्यामुळे मॅडम. थँक्यू. हा नमिता मॅडम अनम्यूट करा. नमस्कार, मी नमस्कार. फर्स्ट टाइम रेकी जॉईन करते. मला ऍक्च्युली रेकी बद्दल काहीच माहिती नाही. जसं स्टार्टिंग मध्ये तुम्ही सांगितलं की फक्त टाइमपास साठी करायचं असेल तर काही अर्थ नाहीये, पण मला ऍक्च्युली रेकी बद्दल काहीच माहिती नाही. आणि माझी आता जे तुमचं स्पीच ऐकलं त्याच्याने मला खूप रिलॅक्स झालं ऍक्च्युली, आणि मी खूप पॉझिटिव्ह झाली. आणि माझी इच्छा आहे की ह्या पूर्ण पूर्ण 10 days मी तुमच्या संपर्कात व्यवस्थित राहू. माझी मराठी एवढी चांगली नाही. ओके, नो प्रॉब्लेम. थँक्यू 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 सो मच. थँक्यू थँक्यू. भारती मॅडम बोला. हॅलो मॅम, नमस्ते. नमस्ते. हा ऍक्च्युली मॅम मी एवढ्यात रेकीचं सर्चच करत होती तर अचानक मला इन्स्टावर तुमचं ऍड मिळाली आणि आज ग्रुपला जॉईन झाली. आणि एवढ्यात तशी मी पॉझिटिव्ह पर्सन आहे, पण एवढ्यात 8-10 दिवसापासून खूप निगेटिव्हिटी वाटत आहे मला. आणि एकदम योगामुळे आज तुमच्याशी माझा संपर्क झाला. आणि ह्या सेशन मध्ये ऍक्च्युली मला माहिती नव्हतं हे 10 दिवसाचं आहे, पण आता मी 10 दिवस तर कंटिन्यू करणारच आहे. पण आज फर्स्ट डेलाच मला खूप पॉझिटिव्ह एनर्जी आलेली आहे. आज सकाळपासून एक थोड्याशा कारणामुळे मी खूप जास्त डिस्टर्ब होती, बट आता अगदी अर्ध्या तासाच्या सेशनमुळे मला खूप एनर्जी आलेली आहे. थँक्यू सो मच मॅम. आणि माझा हा योगायोगच म्हणावा लागेल की मला परमेश्वराने तुमच्याशी कनेक्ट केलेला आहे. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. सो परत एकदा सांगते की हे सेशन फक्त बुवाचं कीर्तन नाही आहे की इथं आलात मान डोलून डोलून ऐकलं आणि बुवाने छान कीर्तन दिलं. ते पंडालच्या बाहेर गेल्यावर सगळ्या महिला कशा म्हणतात, अरे मग माझ्या जीवनात हा प्रॉब्लेम, आमच्या शेजारच्याशी असं करायचं असेल तरी नाही यायचं. ठीक आहे. ज्यांना खरोखर वाटतं की आपल्या लाईफ मध्ये ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे त्यांनी 10 दिवस प्रॅक्टिकली अटेंड करा. त्याच्यानंतर जी मी तुम्हाला दिनचर्या सांगते ती दिनचर्या फॉलो करायला गॅरंटी माझी. इतक्या हजारो विद्यार्थ्यांच्या लाईफ मध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे बघा. आपल्याकडे सगळ्यात मोठा रिझल्ट आहे. मी युट्यूबचा व्हिडिओ पण शेअर करते. आपल्याकडे 3-4 वर्ष आधीची गोष्ट आहे. एका मॅडमला 4th स्टेजचा कॅन्सर झाला होता. डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं 40 दिवस आहे, त्याच्या तुम्ही जगात कुठेही न्या, काही होणार नाही. माझ्या युट्यूबवर त्यांनी स्वतः व्हिडिओ दिला मागच्या वर्षी. 4 वर्ष झाले संपूर्ण स्वस्थ जीवन करत आहेत, जगून राहिलेत. त्याच्यामुळे रेकीला मागता मागता तकाल रेकी तुमच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन देणार आहे. तर सगळ्यांना विनंती आहे, 10 दिवसांचं फ्री सेशन आहे.
फायनान्शियली मला तुमच्याकडनं काहीच पाहिजे नाहीये, पण जर हे सेशन तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या नातेवाईकांना या एनर्जीचा लाभ होऊ द्या, त्यांना सेशनची लिंक शेअर करा, जेणेकरून जो आनंद तुम्ही अनुभवणार आहे, कारण मी तुमचं जबरदस्त मेडिटेशन घेणार आहे 2 या सेशन 10 दिवसांमध्ये, ज्याच्यात पहिलं तर तुमच्या भूतकाळातल्या सगळ्या आठवणी डिलीट करणार आहे, नकारात्मक लोकांना माफ करणार आहे आपण, आणि सगळ्या चक्रांना बॅलन्स करून शरीराच्या प्रत्येक सेल मध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा पोहोचवणार आहे. तर जेवढं 10 दिवस शक्य असेल तर एक व्रत म्हणून याला स्वीकारा. जसं नवरात्राचे 9 दिवसांचे उपवास करतो आपण, फराळ घेतो, ती वेगळी गोष्ट आहे, पण याला सिरियसली घ्या. सो लाईफ में ट्रान्सफॉर्मेशन आने वाला है. तर आजचं सेशन कसं वाटलं ते अवश्य, आपला ग्रुप ओपन होईल. सध्या ग्रुप क्रमांक 14 आणि 15 हे आपले या सेशनचे ग्रुप आहे. बाकी सेशनला आपण लिंक पाठवतोय, पण जे मेन आहे तर ग्रुप 14 आणि 15 या 2 ग्रुपला आपण ओपन करणार. त्या ग्रुपवर तुम्हाला सगळं रेकॉर्डिंग वगैरे सगळं मिळणार. सो तुम्हाला जसं कसं सेशन वाटलं ते नक्की शेअर करा, आणि आपले अनुभव हे माझ्यासाठी प्रेरणा असतात. आपलं वर्टेक्स हॅपी लाईफ या नावाने युट्यूब चॅनल आहे, 446 लोक प्रेझेंट आहे. बघू आज किती त्याचे सबस्क्रायबर वाढतात, कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही ऊर्जा पोहोचवणं हेच माझ्या जीवनाचं ध्येय आहे. ओके, सो मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. लगेच माझं अजून एक सेशन आहे, त्याच्यामुळे ते सुरू करावं लागेल, तर आता आपण इथे थांबू. थँक्यू 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 व्हेरी मच. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.